ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रो, आज आपण पैठण तालुक्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबीच्या बागेमध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहोत. तर ही जी बाग आहे, हे जे शेतकरी आहेत, तर चालू वर्षी पहिल्यांदा त्यांनी आपलं शेड्यूल घेतलं. आपण हे जे त्यांचे मित्र आहेत संदीपराव एरंडे, तर यांचं मागच्या वर्षी शेड्यूल झालं. त्यांची बाग पाहून यांनी या ठिकाणी शेड्यूल घेतलं. अगदी 2 किलोमीटर अंतर आहे फक्त बागेमध्ये. तर त्यांच्याशी आपण बोलू. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव बापूसाहेब लक्ष्मण लाटे, राग पैठण. तर हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेड्यूल या ठिकाणी घेतलं आहे. आपण ज्या झाडामध्ये उभे आहोत, झाडांची संख्या किती आहे? झाडाची संख्या 800. आणि एकूण आपलं तो जो प्लॉट आहे, तो प्लॉट मोठे झाडं हो. आणि हे झाडं, सगळे झाडं मिळून किती आहेत आपले? सगळे झाडं मिळून 1600 झाडे. 1600. त्यातले लहान मोठे जर पडले तर 1500 आपण पकडू हो. अंदाजे. तर चालू वर्षी जे आपण शेड्यूल घेतलं मागच्या दिवाळीपासनं, हो, माल गेला. आणि जेव्हा मी मागच्या वर्षी या बागेत आलतो, तर त्यावेळेची कंडिशन, बागेतली फळांची गळ असेल, झाडांची क्वालिटी, काय वाटतं? नाही फरक पडला ना, गळच नाही यंदा. खूप म्हणजे एवढी लईच कमी झाली, थोडीशी गळी आहे. नगण्य एकदम. हा. म्हणजे अशी खूप मोठी गळ अशी झाली नाही. आणि याच बागेमध्ये मागच्या वर्षी गळ कशी होती आपली? गळ भरपूर होती झाडाखाली, भयंकर अशी गळ म्हणजे होती. भयंकर, म्हणजे अर्ध फळ तर खालीच होते. ह्या झाडांचं वय किती? या झाडाचं वय 7 वर्ष. 7 वर्ष. म्हणजे तसं पाहिलं तर दुसरंच पीक आहे. हो, झाडांची साईज दुसरंच आपली पीक अजून आहे. मध्यम आहे. हो. पिवळेपणा जो असतो, डेफिशियन्सी असते, काय वाटतं? पिवळेपणा खूप होता या झाडात. बरेच झाडे असे पिवळे झालेले होते. तर हे शेड्यूल वापरल्यानंतर गिरणी भरपूर राहील, त्याला हिरेपणा भरपूर आहे. म्हणजे झाडामध्ये झाड मागच्या वर्षी हो. किती माल गेला आपला? मागच्या वर्षी 20 टन माल गेला. 20 टन हो. सगळ्या झाडामध्ये. हो, सगळ्या झाडामध्ये. आणि संदीपराव तुम्हाला भेटले, त्यांचा हो. बगीचा तुम्ही पाहून आले हो, की इथं गळ नाही, बगीचा चांगला आहे, हो, क्वालिटी चांगली आहे. आत्ताच आपण यांच्या बगीच्यामध्ये जाऊन आलोय. हो, आणि इथं आपण आज आलोय की इथंही मागच्या वर्षी ज्या बगीच्यामध्ये भयंकर गळ होती, तिथं आज गळ जवळपास नाहीये. 1-2-5% जरा सोडली. तर नाही. तर मला सांगा की मागच्या वर्षी 20 टन गेलाय, हो, चालू वर्षी किती अंदाजे? यंदा अंदाज 70-75 टन धरला. झाडांची साईज लहान हा, असताना सुद्धा 70-75 टन या ठिकाणी माल असावा, असा तुमचा अंदाज आहे. आणि ऍक्च्युली झाडांची जे फळांची संख्या आहे, संख्येच्या अंदाजानुसार तेवढा माल आपला निश्चितपणे जाईल, हो. असं मला या ठिकाणी वाटतं. तर तुम्ही बाकीचे जे भाग आहे, तुमची मित्र कंपनी असेल, तुमचे पाहुणे असतील, त्यांचे कॉलही होत असतील की हो. गळ आहे ना, भरपूर गळे ना. आपल्या इथं बी गावात बी भरपूर गळे काही खूप गळे. हो, बागायतदारचे. आपल्या बागेत तशी गळ खूप कमी झाली. हा, खूप कमी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जी 5 टॉप थोराची बुरशी आली, भाप लागली असं आपण त्या बुरशीला बोललो, हो, त्याची गळ किती आहे? त्याची गळ अजिबात नाही, एकही फळ नाही. एकही फळ नाही. फक्त जो कॉक बंद असतो हो, आपला, तीच गळ. डेड लॉक होतो, तर त्याची कुठेतरी 1-2-3% हो, कुठेतरी त्याचीच गळ. थोडंसं 1-2 झाडं सोडून थोडंसं आहे. हो, पण मोठी गळ कुठेही आपली नाहीये. मग मला सांगा की आसपासचे सगळे लोक असतील किंवा पूर्ण जे मोसंबी उत्पादक आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर अशी फळगळ झाली. हो, आणि त्या मानाने तुम्ही वाचले. हो. का वाचले असं वाटलं? तुमच्या ट्रीटमेंट वाचलं. आणि तुम्ही ते शेड्यूल दिले, समजा टायमाला तुम्ही हे करा ते करा, ते तुमचं फॉलोअप केलं ना. पण म्हणजे एवढं चेळी तेवढं केलं. मेसेज आला, हो, मेसेज आला का की दुसऱ्या दिवशी लगे तुम्ही रेडी असता. रेडी. आणि ज्यावेळेस असं वाटतं की अरे हा मेसेज जास्त तातडीचा आहे, हे घेणं खूप आवश्यक आहे, बाकी काम सोडून द्यायचे आणि पहिलं त्याला पाहिजे. यस. म्हणजे मला असा जेव्हा अंदाज आला की 5 टॉप थोराची लागण होऊ शकते, हो, तुम्हाला मेसेज आलते? हो, आलते ना. जेव्हा लागण नव्हती, नाही तेव्हा लागण नव्हती. आणि तुम्ही फवारणी केल्यानंतर सगळीकडे लोक वाढायला लागले की आमच्याकडे गळ वाढली. हो. म्हणजे तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये आहात. पहिल्या वर्षी एवढं जे तुमचं प्रगती आहे, फळांची संख्या चांगली आहे, फळांची साईज आहे, झाडांना क्वालिटी आहे, तुम्ही समाधानी आहेत का? हो, समाधानी. 100%. 100% लगे. मग बाकीचे जे आपले उत्पादक शेतकरी आहेत मोसंबीचे, की हेच सांगू ना, ट्रीटमेंट वापरा, वेळोवेळी करा, म्हणजे बगीचे बी भारी होऊन जातील.
आणि ज्या समस्या आहेत त्या निश्चित हा. त्यांच्याही सुटतील. हो कारण या भागामध्ये आपले ते काय बरं हम्म, कसं ज्यांना आता काही परिस्थिती अशी किंवा काही मोसंब्या काढायची हा हा की बुवा हे वैतकले ना ते गळ हो मोसंब्या काढायचे तर मी आपली झाली काही 2-3 जणांना सांगितलं बा, तुम्हाला एवढं काढायचे आहे. आता समजा काढायची तुम्ही ठरवलेलं आहे हम्म. तर कमीत कमी 1-2 वर्ष वापरून पहा ना तुम्ही. आता 4-5 वर्ष जर बाग 10-15 वर्ष समोरून राहिली तर अजून 2-3 वर्षांचा सांभाळल्याने काय फरक पडायचा. बरोबर. तर थोडं 2-3 वर्ष जर समोरून म्हणजे आपल्याला काढायचं आहे बुवा, या मनस्थितीमध्ये शेतकरी आहे की आपल्याला आता बाग उपटून फेकायचं हम्म, तर हम्म. मग 1-2 वर्ष तुम्ही वापरून बघा काय तुम्हाला रिझल्ट मिळतो नाही मिळतो ते बी समजेल आणि नंतर तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची ते घेऊ शकता घेऊ ना. शकते. आहे का नाही. एवढं हो. जर आपण 100% त्यांना सांगतो ना आपल्याकडे रिझल्ट आल्यामुळे आपण सांगू शकतो त्यांना तर आणि ठीक आहे ऐकलं तर ते हाही नाही तर मग त्याची उपयोगी आहे की नाही. आणि ते या आहेच. ठिकाणी जे शेतकरी असतात शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जेव्हा चांगला माल येतो तेव्हा ते समाधान व्यक्त करतात. हो आता पहिल्या वर्षी नाही थोडंफार मग दुसऱ्या वर्षी चांगला रिझल्ट आला हम्म. आणि तिसऱ्या वर्षी एकदम त्याचं हे होतं. अजून चांगलं. हा आता आपण जे काका काळीच पाहिलं हो, ते 3 हो. वर्षानंतर आपणच गेलतो आम्ही बरोबर. गेलतो पाहायला. हो 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 तर ते जबरदस्त रिझल्ट होता ना. हा Yes, ते yes, रिझल्ट yes. कोणच आणि तुमचं असं आहे की बा तुम्ही एक वेळेस देऊन थोडीशी तुम्ही 2-3 वर्षाचं हे करून 2 से- वर्ष जर केलं तर ते सक्सेस होऊ राहिलं ना असं होऊ राहिलं. आणि यांचं तर पहिलंच वर्ष आहे हा, आणि पहिल्या वर्षी 20 टनाहून 75 टनाच्या आसपास माल चाललाय. चालेल. म्हणजे जवळपास चौपट चौपट. या ठिकाणी हा. उत्पन्न तुमचं वाढलंय. आणि चालू वर्ष आता गळ जास्त झाली खूप लोकांची भाव निश्चित पण चांगली भेटते. हो तर तुम्ही आमचं जे शेड्यूल या ठिकाणी वापरलं आमच्यावरती विश्वास टाकला. संदीपरावांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हो. शेड्यूल घ्या. जे लोक मानसिकतेमध्ये आहेत की आता आम्ही वैतागलोय बागा नको बागांपेक्षा ऊस चांगला तर अशी मानसिकता लोकांची बनू लागली. लोकांची चुकी याच्यामध्ये नाहीये. चुकी का नाहीये की ऊसाचे पैसे बनतायत हा कोणताही बनतं. आजार नाहीये. एक 50-60 वर सहज बसून जातो आणि 3चा जर भाव लागला तरी तर 1-1.5 लाख 2 लाख ऊसाचे आपले बांधतायत होते एकही. इथं कंडिशन अशी खराब आहे की खर्च करायचा आणि मनस्तापही सहन करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर शेतकरी मित्रांनो हे जे शेड्यूल आहे या शेड्यूलवरती विश्वास ठेवून पूर्ण जर तुम्ही परिपूर्ण टेक्निकने या ठिकाणी काम केलं तर निश्चितपणे तुमच्याही समस्या या ठिकाणी सुटतील. आणि आज जो प्रॉब्लेम आला आहे फळगळीचा तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचाही कमी होईल. म्हणजे 100% सुटेल असं मी म्हणणार नाही पण निश्चितपणे कमी होईल त्यामध्ये. हो तुम्ही आमचं शेड्यूल घेतलं आणि विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचं खूप खूप असं धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकतो आपण माल कसा आहे यांचा. या इकडं बसला मालाची साईज आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण. हम्म. इथं का खाली पाहू शकतो आपण. काही माल उचलला का आपण इथं नाही 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 उचलला. तर फांटी तुटली होती. खालचं उचला ते. खालचे इथं खालची तळाची फांदी दाखवली तुटली. तुटली फांटी मोसंबी मातीमध्ये आहे पाहिजे ती नाही पुढे घे. हे पण इथे पहा हे पहा मातीमध्ये मोसंबी असताना या ठिकाणी फालटू थोडीशी गळ या ठिकाणी जवळपास नाहीच आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मातीमध्ये मोसंबी आहे पाहिजे माती लागली त्याला. या ठिकाणी मोसंबी होती तर हे पाहिजे इथं अजूनही मातीत आहे पाहिजे. हे पहा बाबा या बसले ना पाहिलं तर काही याला भरपूर माल आहे. खाली माल खाली दाखवा. धरू गेला असं उचला ते या ठिकाणी पहा